आणि अशाच या जगातील सर्वोच्च शिखराबाबत अधिक चर्चा करूया एव्हरेस्ट वीर किशोर धनकुडे यांच्याशी। किशोरजी, खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीच्या ग्लोबल रिपोर्ट या आमच्या खास बुलेटिनमध्ये। किशोर यांनी एव्हरेस्ट नेपाळ आणि चीन अशा दोन्ही बाजूंनी सर केलेला आहे, त्यामुळे त्यांचा अनुभव कसा होता हे आता त्यांच्याकडून जाणून घेऊया। किशोरजी, दोन्ही बाजूंनी तुम्ही एव्हरेस्ट सर केलेला आहे, कसा होता हा अनुभव आणि कसा आहे एव्हरेस्ट? प्रथम एव्हरेस्ट दिनाबद्दल सर्व आपल्या प्रेक्षकांना आणि सर्व गिर्यारोहकांना शुभेच्छा। आज बरोबर 72 वर्षापूर्वी एव्हरेस्ट पहिल्यांदा ऑफिशियली सर झालंय। शेर्पा तेन्झिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी यांनी यशस्वीरित्या चढाई केली। आता आपण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्या पद्धतीने की नेपाळ आणि चायना या दोन देश हा माउंटेनचा जो समिट आणि तो जो रूट आहे ते शेअर करतात, त्यामुळे ती बाउंड्री बरोबर त्याच समिटवरनं जाते। आणि दोन्ही बाजूंमध्ये चढण्याचा हा एक मेजर डिफरन्स मला असं जाणवतो की दोन्हीकडे ऑपरेटिंग सिस्टीम वेगवेगळ्या आहेत। नेपाळ साईड ही जास्त कमर्शियल आणि त्यातल्या त्यात टेक्निकली कमी डिफिकल्ट असल्यामुळे जास्त गिर्यारोहकांचा प्रवाह तिकडे असतो। तर नेपाळ चायना साईड ही टेक्निकल आणि प्लस बरेच नियमांमध्ये बांधली गेली असल्यामुळे तिथे कमी गिर्यारोहकांचा रोष असतो, जाण्याचा प्रवाह असतो। आणि ह्याच्यामुळे बऱ्यापैकी रोष ओढवला जातो माउंटेनिअरिंग कम्युनिटीकडनं पण की नेपाळ साईड जास्त क्राउडेड झाल्यामुळे तिथे बेस कॅम्प मध्ये किंवा वरच्या हायर कॅम्प्स मध्ये पण प्रदूषण आणि कचरा हे दोन मेजर इश्यूज तिथे जाणवतात की जे त्यातल्या त्यात चायना साईडला कमी आहे। त्यामुळे जे टेक्निकली साऊंड माउंटेनियर्स आहेत ते चायना साईड प्रिफर करतात आणि नेपाळ साईड ही जास्त कमर्शियल आणि भरपूर फॅसिलिटीज अवेलेबल असल्यामुळे हौशी जे गिर्यारोहक आहेत ते नेपाळ साईडला प्रिफर करतात। तुमचा तिबेटमधून जातानाचा अनुभव कसा होता? तिबेटमधनं जातानाचा अनुभव हा पूर्णपणे चायना कंट्रोल असल्यामुळे आणि त्यांच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करावे लागत असल्यामुळे तो थोडासा रेजिमेंटल वाटतो, परंतु बऱ्यापैकी तो सेफ आणि ऑर्गनाइज्ड आहे। तर टेक्निकल आहे माउंटेन वरती, जसं आपण पहिल्यांदा चढाई एव्हरेस्ट वरती ती इकडनंच झाली, चायना साईडने झाली आणि मधनं त्याचा ऍक्सेस होता। आणि आता बऱ्यापैकी हे झाल्यामुळे ही ऍडव्हान्स मध्ये गेली आहे, प्लस इक्विपमेंट्स आणि क्लाइम्बिंग टेक्निक्स ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रगती झाल्यामुळे आता ऑलमोस्ट दोन्ही साईड इक्वल झालेल्या। बरं, नक्की नक्की। किशोरजी, खूप खूप धन्यवाद। आज एव्हरेस्ट दिनानिमित्त तुमच्याशी बोलता आलं त्याबद्दल देखील आम्हाला खूप छान वाटतं आहे आणि आमच्याशी संवाद साधलात आज त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद। थँक्यू।